नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये अगदी कमी पैशांमध्ये इतका सुंदर रिझल्ट सांगणार आहे आणि तेही फक्त 50 रुपयांमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण खूप जास्त मार्केटमधून प्रोडक्ट विकत आणतो ना, तर त्यावेळेस एकदा आपण फेशियल करतो किंवा एकदा आपण चेहऱ्याचं क्लिन्झिंग करतो आणि त्यानंतर ते प्रोडक्ट ना तसेच राहतात आणि मग काय होतं, वाया पण जातात आपले पैसे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रोडक्ट आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये तसेच पडून राहतात। आज करू उद्या करू असं करत करत ना खूप सारे दिवस निघून जातात, पण आपल्याकडनं काही ते क्लिन्झिंग होत नाही। त्यामुळे जेव्हा आपण कधी प्रोडक्ट आणले तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये ना एक असा तो उत्साह असतो की आपण आता प्रोडक्ट आणलेले आहे तर आपण एकदा करून बघू आणि त्या उत्साहामध्ये ना आपल्याकडनं ना ते क्लिन्झिंग चेहऱ्याचं होत असतं। कारण रोजच्या धावपळीमध्ये मला नाही वाटत की आपल्याला आहे ना खूप सारा वेळ असा मिळत असतो, तर त्याच्यामुळे ना ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळाला तर त्यावेळेस हे प्रोडक्ट लगेचच आपण यूज करून की त्याचा यूजही होतो आणि आपल्याला चांगला रिझल्टही मिळतो। तर रिझल्ट जर तुम्ही म्हणाल तर 100% माझ्या मते हे प्रोडक्ट जर तुम्ही वापरून जर व्यवस्थित क्लिन्झिंग करणार चेहऱ्याचं तर 100% तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। तुमची स्किन जी आहे ती अगदी नितळ आणि शायनी करायला आहे ना खूप सारी मदत होईल। आता हे मी नाही सांगत आहे, तुम्ही सगळ्यात पहिले ना यांचा लूक बघितला असेल आणि सावळ्या स्किनसाठी तर तुम्ही म्हणाल ना तर इतका सुंदर रिझल्ट आहे ना, खूप छान रिझल्ट आहे। गवाळ स्किन जरी असेल ना तर तिच्यासाठी सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे। या प्रोडक्ट्सचं आहे ना मी काही कुठल्याही प्रकारचं कोलॅबोरेशन किंवा ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे, मला मिळालेला रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करते। चेहऱ्याची जी स्किन आहे ना ती खूप सारी अशी नितळ दिसते आणि चेहरा पण एकदम असा डल पडला असेल ना तर एकदम फ्रेश तुकतुकीत आणि चेहऱ्याची स्किन एकदम ग्लो करायला लागते। तर यासाठी ना सगळ्यात पहिले मी काय केलं, आपलं जे गुलाब जेल असतं ना तर ते एका कॉटनवर टाकलं आणि त्याने ना चेहरा छान मस्तपैकी ना वाईप करून घेतला। त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आहे ना जी काही डर्ट असेल, धूळ असेल ना तर ती सगळी धूळ निघून जायला मदत होते। आता प्रत्येक वेळी ना आपण असा विचार करतो की जे जेंट्स असतात ना तर त्यांच्या स्किनला हे सूट होईल का, तर त्यासाठीच मी माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावर करून दाखवते आहे। तर त्यांची स्किन आहे ना सावळी स्किन आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा मी त्यांचा चेहरा दाखवला होता आणि नंतर तुम्हाला मी त्यांचा रिझल्ट सगळ्यात शेवटी त्यांच्या चेहऱ्याचा रिझल्ट दाखवेल। एकदम अमेझिंग प्रोडक्ट आहे। तर गुलाब जेलने ना व्यवस्थित स्किन जी आहे ती क्लीन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आपण यूज करणार आहोत स्क्रब। तर मी स्क्रबचा यूज केलेला आहे, तो हिमालयाचा स्क्रब यूज केलेला आहे। तर 10 रुपीजचं पाऊच आहे ते आणि त्या 10 रुपीजच्या पाऊचमध्ये ना इतकं सुंदर स्क्रबिंग होतं की आपल्या चेहऱ्यावर जी काही डर्ट असेल, धूळ असेल किंवा काही असे ब्लॅक हेड्स वगैरे असतील, व्हाईट हेड्स वगैरे असतील ना तर ते सगळे निघून जायला ना खूप सारी मदत होते। कधी कधी आपण आपल्या चेहऱ्यावरून ना हात फिरवतो त्यावेळेस आहे ना आपल्याला आपला चेहरा असा खडबडीत दिसतो, खूप सारा ऑइली वगैरे दिसतो ना, तर आपल्या चेहऱ्यावरचं ऑइल निघून जायला, तो खडबडीतपणा जो असतो ना तो निघून जायला, ते जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात ना ते सगळे निघून जायला ना ह्या स्क्रबने खूप सारी मदत होते। आत्ताशी मी स्क्रब केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी स्क्रबिंग झालेला आहे आणि चेहरा पण ना एकदम छान असा मस्त चमकायला मदत झालेली आहे। आता त्याच्यानंतर ना आपण ब्लॅक हेड्स रिमूव्ह करणार आहोत। तर खरं ना तर यांच्या नाकावर जास्त ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असं काही नव्हतं, पण तरी पण मी म्हटलं आपण करून बघू काय रिझल्ट आहे ते आपल्याला समजेल। म्हणजे आपल्या नाकावर काही ऑइल वगैरे असेल किंवा ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स वगैरे असेल ना तर ते सगळे निघून जायला खूप सारी मदत होते। तर मी इथे ना डॉक्टर रेशेलचं नोज पोअर क्लिन्झिंग स्ट्रीप यूज केलेली आहे। तर ही स्ट्रीप आहे ना खूप सुंदर आहे। त्याच्यासाठी ना सगळ्यात पहिले नाक थोडंसं आहे ना ओलं करून घ्यायचं। आता यांच्या नाकाच्या टिपवर जास्त असे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स नव्हते, त्याच्यामुळे मी त्यांच्या नाकाच्या इथे वरती ना शेंड्याला थोडंसं असं काळं काळं झालेलं होतं, तर म्हटलं बघू आपण हे निघतं का याने। तर मग मी त्याच्यासाठी ना थोडंसं वरती ही स्ट्रीप लावलेली। तर नाकाला तिथे थोडंसं पाणी लावायचं, जास्तीत जास्त पाणी लावायचं आणि त्यानंतर ही स्ट्रीप जी आहे ना ती व्यवस्थित चिकटवून द्यायची। म्हणजे आपले ओले हात त्या स्ट्रीपला वरतून लागले तरी
तरी चालतात आणि 10 ते 15 मिनटं ती स्ट्रीप जी आहे ना ती आपल्याला तशीच ठेवायची आहे। तुम्ही बघू शकत असाल जवळून त्या स्ट्रीपला आहे ना अशी कट आहे, म्हणजे जसं आपलं नाक असेल ना तर त्या नाकाच्या आकारानुसार आपण त्याला व्यवस्थित फिट करू शकतो। इतकी सुंदर स्ट्रीप आहे। तर ही स्ट्रीप जी आहे ना ती बांबू चारकोल पासून बनलेली आहे, त्याच्यामुळे ना जे काही ब्लॅक हेड्स वगैरे आहे ना ते निघून जायला खूप सारी मदत होते। आणि मग 10 ते 15 मिनिटानंतर ना ती पूर्ण अशी ना कोरडी होऊन जाते। कोरडी आणि स्टिफ झाली की हळूचपणे ना ती स्ट्रीप आपण नाकावरची काढून घ्यायची। तर नाकावरचा जो काळपटपणा असतो ना तर तो सगळा निघून जायला मदत होते। आणि त्यानंतर मी बघा एका कॉटनच्या सहाय्याने व्यवस्थित ते क्लीन केलेला आहे। तर तुम्ही पहिल्यांदा त्यांचा चेहरा बघितला असेल, एकदम असा ऑइली दिसत होता आणि एकदम असा डल दिसत होता। आत्ताशी मी फक्त स्क्रबिंग केलेलं आहे, त्यांच्या चेहऱ्याचं क्लिनिंग केलेलं आहे आणि फक्त नो स्ट्रीप यूज केलेली आहे चारकोलची। तर त्याने सुद्धा ब्लॅक हेड्सची तर त्याने सुद्धा चेहरा बघा किती एकदम नितळ दिसायला मदत झालेली आहे। आता त्यानंतर आपण यूज करणार आहोत ते म्हणजे पिल ऑफ मास्क। तर हे जे पिल ऑफ मास्क आहे ना हे हिमालयाचंच आहे की ज्याने ना टॅनिंग रिमूव्ह व्हायला खूप सारी मदत होते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावर बघा अशी एकदम अशी धूळकट वगैरे किंवा तेलकट असा पणा आलेला असतो किंवा काळसरपणा वगैरे आलेला असतो ना, तर त्याच्यासाठी हा पिल ऑफ मास्क खूप छान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना अशी स्किन अशी ओढल्या जात नाही किंवा असं आहे ना खूप जास्त स्किनला म्हणजे ताणल्या जात नाही। तर मग आहे ना पूर्ण चेहरा क्लीन करायचा, ओलसर करायचा, व्यवस्थित पुसून घ्यायचा, कोरडा करायचा आणि त्याच्यानंतर आहे ना मग हा पिल ऑफ मास्क जो आहे ना तो इव्हनली पूर्ण क्लीन फेसवर आहे ना अप्लाय करायचा। तुम्ही तुमच्या नेकला पण लावू शकता, फक्त आहे ना डोळ्यांच्या बाजूला लावायचा नाही। तर पूर्णपणे अशा पद्धतीने मी हा मास्क लावलेला आहे आणि 10 ते 15 मिनटं तो ॲज इट इज तसंच ठेवायचा। सुकल्यानंतर ना बघा अशी प्लास्टिकची पातळ पिशवी कशी असते तसा तो होतो आणि हळूवारपणे ना तो काढायचा आणि निघायला पण इतका सोपा आहे ना, खूप सोपा आहे। फक्त त्याला असं गोल गोल फिरवत चालायचं, म्हणजे त्याचे जे एजेस आहे ना त्या एजेस करून आपण फक्त काढत चालायचा, असा खेचायचा नाही, स्किनला धरून फक्त तो असा गोल गोल करायचा, आपोआप तो निघत चालतो पूर्ण स्किनवरून। आणि यांच्या आहे ना कपाळावर आहे ना थोडेसे दोन्ही बाजूनी कपाळाचे असे काळपट काळपट जे डाग होते ना ते डागसुद्धा पूर्णपणे फेंट व्हायला खूप सारी मदत झाली। खरंच म्हणजे मलासुद्धा खूप विशेष वाटलं आणि मला खूप हे प्रोडक्ट्स आवडले। की काय होतं माहिती का, प्रत्येक वेळी ना आपल्याला ना असं वाटतं की काय करावं की आपला चेहरा लगेचच आपल्याला नाही का इन्स्टंट थोडासा रिझल्ट तरी मिळाला पाहिजे, आपण एवढे पैसे खर्च करतो तर कमी पैशांमध्ये ना तुम्हाला जर खरंच ग्लो आणि रिझल्ट जर पाहिजे असेल ना तर हे प्रोडक्ट म्हणजे खरंच एक नंबर प्रोडक्ट आहे। मलासुद्धा खूप आणि खूप आवडले। आणि चेहऱ्याचं जे म्हणतो ना आपण बघा, आता तुम्हाला इथेच त्यांचा चेहरा दिसत असेल केवढा छान मस्तपैकी चमकायला लागलेला आहे हे बघा। आणि त्याच्यानंतर आता लगेचच मी दुसरा मास्क लावणार आहे जो एव्हर यूजचा आहे, चॉकलेट अँड चेरी फेस पॅक। तर हा जो फेस पॅक आहे ना चॉकलेट अँड चेरी फेस पॅक आहे एव्हर यूजचा। तर हा जो फेस पॅक आहे ना हा सुद्धा टॅनिंग रिमूव्हलला खूप सारी मदत करत असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्याला छान आहे ना फ्रेशनेस देतो, जे काही डर्ट असेल धूळ असेल ती सगळी निघून जाते, काढून टाकायला मदत होते, तेलकटपणा जो असतो ना तो सगळा निघून जायला ना या फेस पॅकने खूप सारी मदत होत असते। तर हा सुद्धा फेस पॅक काय करायचा, आपण जेव्हा पिल ऑफ मास्क काढतो ना तर पिल ऑफ मास्क पूर्ण काढून टाकल्यानंतर ना पूर्णपणे असं थीन लेयर आहे ना आपल्या चेहऱ्यावर ह्या पॅकचा अप्लाय करायचा। आणि त्यानंतर ना हा जो पॅक आहे तो 15 to 20 मिनिट्स किंवा जवळपास 15 मिनटं का होईना अगदी पूर्ण सुकेपर्यंत तसाच ठेवायचा, म्हणजे पूर्णपणे त्याला चेहऱ्यावर ना ड्राय होऊ द्यायचं। आणि ड्राय झाल्यानंतर मग जर एखादा असा मऊसूत कापड असेल किंवा कॉटन असेल तर कॉटनने, किंवा तुम्हाला जर डायरेक्टली वॉश करायचं असेल तर थंड पाणी यूज करायचं, गरम पाणी किंवा कोमट पाणी यूज करायचं नाही। थंड पाण्याने व्यवस्थित हा जो फेस पॅक आहे ना तर हा वॉश करायचा। तर हा फेस पॅक यूज केल्यानंतरचा तुम्हाला रिझल्ट दाखवते मी।
एवढा सुंदर रिझल्ट होता ना, म्हणजे बघूनच मला इतकं छान वाटलं. इतका त्यांचा चेहरा छान दिसत होता, एकदम स्किन त्यांची नितळ दिसत होती आणि दिसायला सुद्धा ना एकदम असा म्हणजे म्हणतो ना डलनेस पूर्ण निघून गेला होता आणि चेहरा एकदम असा फ्रेश वाटत होता. त्यांनाच त्यांची स्किन खूप अशी हवीशी वाटत होती. खरं तर आपण बघायला जर गेलं ना तर कधी कधी ना आपण खूप जास्त वेळ खूप 2-2 3-3 वेळेस ॲप्लिकेशन करतो, तेव्हा आपल्याला कधीतरी थोडासा रिझल्ट दिसतो. पण बघा एकाच वॉशनंतर बघा चेहरा किती सुंदर दिसतोय त्यांचा. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात आवडता असा माझा शेवटचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हिमालयाचा नॅचरल ग्लो केसर फेस पॅक. तर हा फेस पॅक ना मी आता अप्लाय करत आहे त्यांच्या चेहऱ्यावर. तर हा फेस पॅकसुद्धा खूप सुंदर आहे. तर ॲक्च्युली ना झालं असं, पहिल्यांदा मी बोलली की काही गरज नाही, पण जेव्हा त्याचा रिझल्ट बघितला ना तर इतका माइंड ब्लोईंग आणि अमेझिंग रिझल्ट होता की बस कधी. हा जो फेस पॅक आहे ना हा केसरचा फेस पॅक आहे की ज्याच्यामुळे ना अगदी डीपपर्यंत आहे ना चेहऱ्याची ना क्लिन्झिंग होते, त्याच्यानंतर रिपेरिंग होते चेहऱ्यावरच्या स्किनची आणि आतून जे चेहऱ्याला ग्लो म्हणतो ना आपण तो यायला आहे ना खूप सारी मदत होते. आणि हा जो फेस पॅक आहे ना हा जो आहे केसर टर्मरिकचा फेस पॅक आहे. तर याचंसुद्धा ॲप्लिकेशन आहे ना आपल्याला आपला चेहरा पूर्णपणे आहे ना क्लीन केल्यानंतर मग त्याच्यावर करायचं आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये ना टर्मरिक केसर ॲलोवेरा आहे, त्याच्यामुळे ना चेहऱ्याचं आहे ना अगदी डीप नरिशमेंट होतं, डीप क्लिन्झिंग होतं. काही धूळ वगैरे काही असेल ना तर ती म्हणजे हा पॅक आतमध्ये चेहऱ्याच्या स्किन सेल्समध्ये जाऊन आहे ना अगदी प्रॉपरली ना नरिशमेंट मिळते चेहऱ्याला, किंवा न्यूट्रिएंट मिळायला मदत होते. त्यामुळे चेहरा आपला खूप सारा ग्लो करायला मदत होत असते. तर चला तुम्हाला आता मी फायनल लुक दाखवते यांचा. सुरुवातीचा तो लुक तुम्ही बघितला, हा आहे त्यांचा फायनल लुक. किती सुंदर रिझल्ट आहे. तर तुम्हीही फक्त 50 रुपयामध्ये अशा पद्धतीने स्वतःला फक्त 30 ते 35 मिनटामध्ये खूप छान असा आपल्या चेहऱ्यावर रिझल्ट मिळवू शकता, की ज्यामुळे आपली स्किन प्रॉपर ताजीतवानी किंवा तुकतुकीत मिळून आतून ग्लो मिळायला खूप सारी मदत होईल. तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.